पालव सर बोला तुम्ही 2 मिनिटं. पालव सर 2 मिनिटं बोला तुम्ही. या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणचे आमचे सर्व शाळेचे शिक्षक, सर्व सन्माननीय पालक, ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि सर्व उपस्थित विद्यार्थी सर्वांना या ठिकाणी आज आम्ही म्हणजे तसं संवाद असून सुद्धा सुट्टीच्या दिवसातून सुद्धा आमची मुलं म्हणजे ठरल्याप्रमाणे आलेले आहे. म्हणजे का आलेले तर तुमची या मंडळामार्फत एवढ्या 35 वर्ष म्हणजे काम करत आहे आणि एवढी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारत आहेत, त्यांना एक प्रेरणा देत आहेत. तर मला तसं मी काय आणखी जास्त सांगत नाही. तर एवढं 35 वर्ष टिकवणं मंडळ म्हणजे एवढी काही सोपी गोष्ट नाही. एक 4-5 वर्ष झाली, 5-10 वर्ष झाली की त्यामध्ये मग कार्यकर्ते थोडी शिथिल जायचे किंवा काही जण मागे होतात किंवा वेळ देत नाही. म्हणजे वेळ सुद्धा सध्या वेळ देणे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण किती योगदान देतो आर्थिक किंवा इतर वस्तू ते त्यापेक्षा वेळ देणं एवढा. आता तुम्ही सर्व शाळेतून 3 तालुके फिरायचे किंवा एवढ्या बहुतेक सर्व शाळा आहेत, हायस्कूल तर सर्वच आहेत मला वाटतं. मग एवढ्या ठिकाणी या वस्तू पोहोचवत आहेत. मग विद्यार्थ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा मंडळाचं कार्य आहे ते पुढे पण समजून घेतलं पाहिजे मोठं झालं. कारण तुम्ही म्हणाल तसं आमच्या वेळी म्हणजे एक पाठी आली फोटो किंवा दप्तरे आम्ही बघितलंच नाही. हे असलं आम्हाला 10 पण काय माहितीच नव्हतं दप्तर. तर आम्हाला पण माहीत नव्हतं असलं दप्तर मिळते पाठीवर. चप्पल तर आधी पण नव्हत्याच आम्हाला माहिती. नवीनपासून चप्पल आपली घालायला लागली पण सगळ्यांच्याच नव्हत्या. त्याच्यामुळे काय एवढं काही वाईट वाटलं नाही आम्हाला. म्हणजे सर्वच वर्गात चप्पल घालत नव्हती पण तशी परिस्थिती होती. मग आता त्या मनात तुमची सध्याची परिस्थिती अतिशय म्हणजे बरी आहे. काही पालकांच्या म्हणजे आर्थिक किंवा इतर समजा काय स्थिती थोडी कमी आहे. पण तरी पण काय म्हणजे एवढी नाही. अगदी त्या काळात जसं होतं की म्हणजे जेवायला सुद्धा मिळायचं नाही पुढचं अशी परिस्थिती होती. मग तशी तेवढी परिस्थिती काय राहिली नाही. पण तरी पण काही जे आहेत ते त्यांच्यासाठी हे असं मंडळ म्हणजे एवढं मोलाचं हे कार्य करते. हे बघा काय वस्तू दिली किंवा जे काही गिफ्ट आपल्याला देत आहे ते लाख मोलाचं नसलं तरी सुद्धा पाठीवर मारली थाप आहे किंवा इथे येऊन तुमचं या एवढ्या ग्रामीण भागात जे पदाधिकारी कौतुक करत आहेत ते अतिशय लाख मोलाचं आहे. मग ही प्रेरणा मिळते आम्हाला. पण असं आहे एखाद्या वेळी कुणी परीक्षेत नंबर आला काय आला आणि एखादं काहीतरी अगदी कंपास बॉक्स दिला. मला 12वी तेव्हा म्हणजे नंबरावर मग घड्याळ मिळालं होतं. मग मी खूप वर्ष वापरले 4-5 वर्ष ते मनगटी घड्याळ होतं आणि मला खूप आनंद झाला म्हणजे ती वस्तू मिळाली आपल्याला. मग असं म्हणजे काहीतरी प्रेरणा कोणातरी हवी असते. तर ह्या मंडळाचे कार्य आमचे बाहेर तुम्ही नेहमी सगळ्या सामाजिक कामात पुढे असतातच आहे. हे मंडळात तुमच्या सक्रिय आहेतच. सतत आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये असतात की अमुक तारीखला आम्ही येणार आहोत हे करा. पण सगळ्यात एक मंडळाचं वैशिष्ट्य मी सांगतो फक्त की हार तुरे किंवा मोठी तयारी गाजावाजा करून आपण काहीतरी देतोय म्हणून आणखी सन्मान करावा समोर अशी अजिबात अपेक्षा नाही. असं मला वाटतं एखादंच असं एक मंडळ असेल की अशा प्रकारे म्हणजे सन्मानाची अपेक्षा न करणार असं अगदी 100% मी सांगतो. नाहीतर म्हणजे काय आणि तेवढे तरी मग पुष्पगुच्छ हातपुरे आणि सगळं सन्मान स्वीकारत बसायचं. हे म्हणजे अतिशय एक त्यातली तुमची वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे की सगळ्यांना आम्हाला आदर्श घेण्यासारखी आहे की उगाच काय मोठेपणा मिळवण्यासाठी नाही. आम्ही करतोय ते काय यथाशक्ती आमच्या पद्धतीने जसं काय होत तसं आम्ही करतोय हे तुमच्या कार्यातून दाखवून देते. तर आमच्या मुलांसाठी तुम्ही या ठिकाणी आलात. आम्हाला कसं आता अनेक मंडळ काय करतात की हे स्कूल बॅग आहे हेच देतात. तर तुमचे काय सर्वांना 3 तालुक्यात द्यायचं त्याच्यामध्ये नियोजन होणार नाही. पण आम्हाला इथे स्पर्धा परीक्षेची जर पुस्तकं वगैरे काय मिळत असली आणि एखाद्या विद्यार्थ्याची घ्यायची समजा म्हणजे तेवढं शक्य नसलं तर तशी जर मदत झाली म्हणजे तुम्हाला नाही कुठच्याही मंडळात बाहेर म्हणजे आणखी 1-2 मंडळ काम करतात किंवा आणखी इथे करतो तर म्हणजे ह्या गावाची मंडळ विचारणी देतात. पण सर्रास म्हणजे जास्त स्कूल बॅगच जास्त देतात. आता उद्याने बर्डे सरांनी आपल्या त्या पुण्याच्या त्यांच्या मित्राच्या कंपनीतून म्हणजे आम्हाला संपूर्ण केंद्रातल्या सर्व मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य म्हणजे स्कूल बॅग आणि इतर सगळ्या वह्या वगैरे सगळं पूर्ण केंद्रातल्या मुलांना साहित्य वाटलं त्यांच्या वतीने. मग असं हे होतं की काहीतरी एक जरा वेगळे पण म्हणून आम्हाला म्हणजे मंडळांना सुचवायचं आहे. वेगळे पण म्हणजे काय? वेगळे पण म्हणजे थोडं इतर स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना काही मुलांना फी 400-500 फी भरायची पण हे नसते. काय फी असते? त्यांनी तेवढी घरून म्हणजे फी काय असते.
किती मुलं बसतात? फीस आम्ही सगळेच बसायचा प्रयत्न करतो, पण काय जण फीस जास्त असल्यामुळं थोडंसं नाही बसवणं सगळी मुलं बसवणं ठीक आहे, एसटीत चढणं बस आहे, पण ती त्यातली टॅलेंटेड मुलं जी तुम्ही काढलेली हा असणार. टॅलेंटेड निवडून बसतो आम्ही, पण आम्ही तसं सगळ्यांना सरळ बसवतो, कारण तशी आमच्या असं नाही म्हणत आहे, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेला पाठवतो ना बरोबर. तर पटच्या पट पाठवत नाही. हा सगळं आता काय जेव्हा होतं तुम्ही इथे खेळाडू निवडता, एखादा संघ जिल्ह्याला संघ निवडता तुम्ही इथून, त्याची 40 मुलं तुमची खेळणारी असेल तर 11 निवडता ना. बरोबर तसं काहीतरी बाईक सांगा तुम्ही. चालेल. आणि त्याच्यात खरोखर ज्याचं म्हणजे गरज आहे त्याला, म्हणजे सगळ्यांना नाही. आम्ही कसं वर्गात एक 5-10 मुलं असतात ना काही जास्त, मग आम्ही सगळ्यांना त्या स्पर्धेविषयी बसायचा प्रयत्न करू. त्याच्यात पुढे जाणार आहे आणि त्यांना गरज आहे त्यांना आपण ते वेगळ्या पद्धतीने करू शकतो. किती मुलांची परिस्थिती नसते, समजा 25 मुलं बसवले तर किती 2 मुलं 3 मुलं किती मुलांची परिस्थिती नसते. एक 5-10 मुलं पुढे जातात, पुढे जिल्ह्यामध्ये जातात. परिस्थिती किती मुलांची असते ते विचारा. स्पर्धा परीक्षा भरण्याची फी भरण्याची किती मुलांची परिस्थिती नसते. एक आता कसं आमचा समजा 20 पट आहे हा. तर तिकडे एक 5-6 मुलांची परिस्थिती असेल, काही जास्त नाही. मग ठीक आहे, बाईक गुरुजीने सांगा. हा. विषय असा आहे की आमच्या सध्या पटाचे थोडे प्रॉब्लेम आहेत. हां तर माझी एकच विनंती आहे की आम्ही फॉर्म भरतो. आम्ही समजा एखाद्या विद्यार्थी ऐकत नसेल तर आम्ही शिक्षक वगैरे करून काय 200-300. फक्त आमची एक रिक्वेस्ट आहे, त्या परीक्षेसाठी लागणारं साहित्य म्हणजे काय क्वेश्चन बँक असेल किंवा त्याचे मार्गदर्शक गाईड असतील किंवा टेस्ट पेपर म्हणून एखादं पुस्तक मार्केटमध्ये आहे, तसं जर काही भेटलं म्हणजे प्रत्येक शाळेला बुवा एक 2 किट, मग विद्यार्थी 4 असो 5 असो 2 किंवा 3 म्हणजे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे जर भेटली तर आम्ही त्याप्रमाणे ॲडजस्ट करू की आज या पोराला देऊ त्याप्रमाणे. म्हणजे ॲक्च्युली होते काय, एक स्पेसिफिक डिजिट सांगायचं म्हणलं तर स्पेसिफिक डिजिट नाही सांगता येणार. होते काय, आता गेल्या वर्षी आमच्याकडे 5वीला 5 पोरं होते पण यावर्षी एकच आहे. असं व्हेरिएशन आहे, त्याच्यामुळे व्हेरिएशन स्पेसिफिक काहीतरी एवढे पुस्तक मग तेवढे 2-3 वर्ष आम्ही वापरू, नंतर 2 वर्षानंतर सिलेबस चेंज झाल्यानंतर परत ते रिन्यू असं. मी एक काम करा, एखादा संच काय एक संच काढला तुम्ही गाईड म्हणा, त्याला लागणाऱ्या ज्या स्पर्धेसाठी एक संच 4 पुस्तकाला 5 पुस्तकाचा संच असेल, बरोबर आहे. तर एका संचाची प्रत्येक संचाचं संचामध्ये कुठलं पुस्तक असेल, त्याचं मूल्य काय असेल, नंबर 1. आणि असे तुम्हाला किती संच लागतील, 2 लागतील 3 लागतील, त्याचे बाईक गुरुजीने सांगा. ते आपण उत्तरं देतो ना, ते म्हणजे सांगा. चालेल. आम्ही मागणी करतो ना तर त्याच्यात आम्ही मूल्य करू. बाईक म्हणजे कसे आहे तर मागणी करतो तेव्हा जाऊ ना, त्याच्या अगोदरच बाईक गुरुजीने सांगा. म्हणजे काय तुमच्याकडे जे संच आहे ते मुंबईला मिळणार नाही, तुम्हाला इथे काय साहित्य लागते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आजापूरला मिळेल, कोल्हापूरला मिळेल, कुठून तुम्ही उपलब्ध करू शकता. एवढा संच आहे, एका संचाची 200 रुपये लागतात, मला 4 संच लागतात, असं बाईक गुरुजीने कळवा. काय रिक्वायरमेंट आहे बाईक गुरुजी सर आता जे आम्हाला साहित्य मिळते त्यांना कळवा, त्यांना वशिला लावू नका. नाही त्यांना कळून तर म्हणजे जे काय आता साहित्य मिळते ते सुद्धा आम्हाला खूप म्हणजे मोलाचं आहे. नाही दिलं ते साहित्य, बरोबर. बाईक गुरुजीने कळवा साहित्य दिलं. चालेल चालेल. तर त्यांनी आम्हाला हे साहित्य गुंतवणूक ते साहित्य मनापासून त्यांना धन्यवाद देतो की प्रत्येक गोष्ट जी काय हवे या मुलांना ग्रामीण ती पुरवण्याची त्यांची तयारी आहे गडबड. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून धन्यवाद देतो. या ठिकाणी मला बोलायची संधी मिळाली तर त्याबद्दल सुद्धा मी संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.